नमस्कार. लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल मध्ये आपले सहज स्वागत. प्रत्येक शाळेत शालेय पोषण आहार योजना असते. तर त्या पोषण आहारासाठी धान्याचे माल आवश्यक असतो आणि यासाठी आपणास या धान्याच्या मालाचा हिशोब ठेवावा लागतो. यासाठी आम्ही लर्निंग विथ स्मार्टनेस या वेबसाईटच्या मार्फत एक धान्याच्या मालाच्या हिशोबासाठी कॅल्क्युलेटर बनवले आहे. प्रथम गुगल क्रोमवर आपल्याला सर्च करायचं आहे लर्निंग विथ स्मार्टनेस. लर्निंग विथ स्मार्टनेस .in ही वेबसाईट आहे पहा. www.learningwithsmartness.in ही वेबसाईट आपल्याला सर्च करायची आहे. पहा, लर्निंग विथ स्मार्टनेस ही वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे. यावर बरीच माहिती आहे, शालेय उपयोगी असणारी बरीच माहिती आहे. त्यातील आता आपल्याला जे MDM कॅल्क्युलेटर आहे आपण या ठिकाणी सर्च करूया. MDM कॅल्क्युलेटर. आता या ठिकाणी MDM आपण जर सर्च केलं तर MDM कॅल्क्युलेटर फॉर स्कूल हे ओपन होईल. पहा, आपण यावर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी MDM कॅल्क्युलेटर. तर शालेय पोषण आहार योजना, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहार हिशोबासाठी उपयुक्त असं कॅल्क्युलेटर या ठिकाणी तयार केलेलं आहे. तर शालेय पोषण आहार लाभार्थी संख्या किती आहे आपण ते नोंदवायचं आहे. त्यानंतर दिनांक निवडायचा आहे. त्यानंतर 1ली ते 5वी व 6वी ते 8वी यापैकी एक गट निवडायचा आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला दररोज किती धान्याचा माल वापरला जातो हे समजतं आणि सर्व प्रमाण हे त्याचे आपण किलोमध्ये रूपांतर करू शकतो. आता आपण पाहूया प्रत्यक्ष हे कॅल्क्युलेटर काय आहे. मिड डे मील कॅल्क्युलेटर. आता प्रत्येक शाळेत इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी साठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहार या ठिकाणी दिला जातो. त्यासाठी दररोज उपस्थिती असते ती उपस्थिती म्हणजे लाभार्थी संख्या. आता या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे लाभार्थी संख्या. आपण ती लाभार्थी संख्या घेऊयात. पहा, एखाद्या शाळेत पहिल्या दिवशी 95 लाभार्थी संख्या असेल. नंतर पहा ग्रुप 1ली ते 5वी किंवा 6वी ते 8वी. प्रथम आपण 1ली ते 5वी घेऊया. त्यानंतर आपल्याला दिनांक आपला निवडायचे. पहा, दिनांक आपण निवड. पहा 22. 22 निवडली. पहा, यानंतर ऍड टू ब्लॉग हे जे आहे पहा, हे बटन यावर आता आपल्याला क्लिक करायचं. पहा, तर अशा प्रकारे या ठिकाणी पहा प्रायमरी 1ली ते 5वी साठी पहा की धान्याचे माल किती लागतील समजतं. पहा, 22/7/2025 रोजी लाभार्थी संख्येचे 95,
आणि या दिवशी रेसिपी होती मूग शेवगा वरण भात. त्यानंतर दर पण दिलेले पहा, प्रति विद्यार्थी 2 रुपये 59 पैसे. त्यानंतर यासाठी कोणकोणत्या वस्तू किंवा कोणकोणते धान्याचे माल लागलेले आहेत पहा. अख्खा मूग, जिरे, तांदूळ पहा. अख्खा मूग किती लागला पहा, 1900 ग्रॅम म्हणजे 1 किलो 900 ग्रॅम. जिरे 14 ग्रॅम. तांदूळ 9500 ग्रॅम म्हणजे 9 किलो आणि 500 ग्रॅम. अशा प्रकारे तेल, मसाला किती लागलं, मीठ किती लागलं, मोहरी किती लागली, हळद किती लागली, हे सर्व प्रमाण दिले पहा. आता आपण आणखी दिवस पाहूया. दुसरा दिवस पाहू आपण का, 100. 23 तारखेला समजा 23 तारखेला 100 संख्या असेल, गट 1 ते 5 घेतला आपण पहा. 23 तारखेला पाहू आता आपण पहा. 23 तारखेला मग 23 तारखेला मेन होतो वाचतोय आपण पुलाव. या ठिकाणी कोणकोणत्या वस्तू राहिल्या, जिरे, तांदूळ, तेल, मसाला, मीठ, मोहरी, सोयाबीन आणि हळद या वस्तू राहिल्या. त्याचं प्रमाण दिलेले पहा, प्रत्येक प्रमाण हे ग्रॅम मध्ये आहे. असं आपण संपूर्ण मेहनत करू शकता. आणि संपूर्ण मेहनत झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जर संपूर्ण महिन्याचं एकत्रित पाहिजे असेल तर आपण डाउनलोड CSV यावर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला फाईल डाउनलोड झाली पहा. आपण त्यावर जर क्लिक केलं तर या ठिकाणी ही जी माहिती आहे ती आपल्याला एक्सेल स्वरूपात सुद्धा मिळते. अशा प्रकारे पहा, एक्सेल स्वरूपात ही माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर आता आपण जर हे क्लिअर केलं, या ठिकाणी क्लिअर लॉग तुम्ही सर्व माहिती क्लिअर होतो का. आता आपण 6वी ते 8वी पाहूया. इयत्ता 6वी ते 8वी पहा. 6वी ते 8वीचे लाभार्थी असेल 125 गट पहा. प्रायमरी 1st to 5th आणि अप्पर प्रायमरी 6 to 8. तर 6वी ते 8वी आपण गट निवडूया आणि दिनांक घेऊ आपण. या ठिकाणी दिनांक आपण घेऊया 22 आणि ऍड टू लॉग आपण यावर क्लिक केलं तर या ठिकाणी पहा, इथं प्रायमरी आहे पहा, इथं अप्पर प्रायमरी. आपण अप्पर प्रायमरी जर क्लिक केलं या ठिकाणी अशा प्रकारे 22 तारखेला दोनदा क्लिक केल्यामुळे दोनदा माहिती आहे पहा. तर 22 तारखेला लाभार्थी संख्या होती 125 आणि मेन होता मूग शेवगा वरण भात आणि याचा दर आहे 3 रुपये 28 पैसे दर आहे. त्यानंतर या दिवशी कोणकोणत्या वस्तू लागलेल्या आहेत याची संपूर्ण माहिती येते. ही आपण एक्सेल मध्ये सुद्धा आपण डाउनलोड CSV आपण हे बटन दाबलं आपल्याला संपूर्ण माहिती एक्सेल स्वरूपात मिळते. पण शालेय पोषण आहार योजनेसाठी उपयुक्त असणारे जे कॅल्क्युलेटर आहे याची माहिती पाहिली आहे. हे कॅल्क्युलेटर learningwithsmartness.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. learningwithsmartness.in ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटला नेहमी भेट द्या आणि या कॅल्क्युलेटरचा वापर करा आणि आपले काम सोपे करा. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढील व्हिडिओ लवकरच. धन्यवाद. Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon.